नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. संत मुक्ताबाई भाग 2. कालच्या भागामध्ये आपण ज्ञानदेव आणि मुक्ताबाई यांच्यातला हा योगी पावन मनाचा हा मुक्ताबाईंचा अभंग आहे. त्यातून जो संवाद झाला त्या संदर्भात बघत होतो. या अभंगामध्ये मुक्ताबाई पुढे ज्ञानदेवांना म्हणत आहेत की संते सुखे व्हावे पाणे. संत सुखाने त्या क्रोधाच्या ज्वाला शांत करतो. म्हणजे काही वेळा लोकशब्द असं उच्चारतात की ते शस्त्रांप्रमाणे धारदार असतात, पण त्या क्रोधामध्ये रागामध्ये आपल्याला मुक्ताबाई म्हणतात की काही आपल्याला उपदेश असतो. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. त्या म्हणतात की जीवन ही काही दिव्यांची रांग नाही आहे, तर ते तेजाचं वलय आहे. आत्मतेजाचं वलय आहे. त्यामुळे शब्दशस्त्रांनी जरी क्लेश झाले आपल्याला, तरीसुद्धा आपण ते सोडून द्यायचं, सहन करायचं. पण ते सहन करतो आहे असा भाव त्यामध्ये दर्शवायचा नाही. हे समदर्शित्व आहे, ही तितिक्षा आहे, असं त्या योगी यांना सांगतायत. सूर्य उगवतानासुद्धा लाल असतो आणि मावळतानासुद्धा तसाच लाल दिसतो. हे समत्व आहे, हा सारखेपणा आहे. हे विश्व हे महावस्त्र आहे, ब्रह्माच्या धाग्याने विणलेलं आहे. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात की हे वैश्विक आत्मिक अशा स्तरावर यामध्ये काहीच मतभेद नाही आहेत, भेदाभेद नाही आहेत. विश्वरागे झाले वन्ही आणि आपण म्हणून त्या असं म्हणतायत की आपण या आगीमध्ये तेल नाही टाकायचं, तर तो विझवायचा, शांत करायचा. हा वैरागने विझवायचं काम संतांचं आहे. संते सुखे व्हावे पाणे. दादा, आपण इतके खिन्न झालात ना, पण आपला राग आवरा, मनाची हृदयाची कवाडं उघडा. जीवनसंग्रामामध्ये प्रत्यक्ष भिडावं लागतं, पळून जाऊन नाही चालत. तेव्हा मुक्ताबाई अतिशय परखडपणे लहान असूनसुद्धा ज्ञानदेवांना सांगतायत की चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पूर्णपणे व्यक्तिनिरपेक्ष अशी ही मुक्ताबाईंची वाणी आहे. त्यामुळे अधिकारवाणीने त्या ज्ञानदेवांना सांगतायत की तुम्ही तरुणी विश्वतारा. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात की तरलो. ज्ञानदेवांसारख्या महान योग्याला मुक्ताबाई सांगतायत की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहंता लयास गेली, आत्मबुद्धी प्रकाशली, अद्वैत अंगणी पाहिली, मूर्ती आता ज्ञानदेवांची. असा साक्षात्कार संपन्न अशा ज्ञानेश्वरांना, ज्ञानदेवांसारख्या संतांना मुक्ताबाईने दार उघडायला लावलेलं आहे. आपल्या ज्ञानदादाचे सामर्थ्य मुक्ताबाई जाणून होत्या. त्यामुळे एक दिवस हा मोगऱ्याचा वेलू गगनावयवेरी जाईल याची त्यांना खात्री होती. म्हणूनच अतिशय लढिवाळ शब्दात मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांची अर्जबे केली. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि तुम्ही तरुणी विश्वतारा अशी इच्छाही व्यक्त केली. तेव्हा ज्ञानदेवांनी भानावर येऊन झोपडीचं दार उघडलं. या ज्ञानविद्येच्या स्वरूपाकाराने ताटी उघडली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या 3 भावांची ही लाडकी बहीण मुक्ता आणि चांगदेवांची गुरुमाऊली अशी असलेली ही मुक्ताबाई. नामदेव जसा गुरु अभावी कच्चा राहिल्याचं तिने अगदी सहजपणाने जाणलं होतं, तसंच 1400 वर्षांच्या चांगदेवांनी ज्ञानदेवांना जे कोरं पत्र पाठवलं होतं ते पाहूनसुद्धा चांगदेव अजून कोराच आहे आणि हा कोरा कसा बरं याचं आश्चर्यही स्पष्ट शब्दामध्ये बोलून दाखवलं होतं. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी 1400 वर्षांच्या चांगदेवांना पारमार्थिक उपदेश केला. गुणातीत डहाळी पाळणा लाविला, तेथे सुत पहुडला मुक्ताईचा.
निजी निज बाळा न करी पैयाळी, अनुहात टाळी वाजविते. ज्या वयामध्ये भातुकली खेळायची त्या वयामध्ये परमार्थाचा हा पाळणा 1400 वर्षांच्या चांगदेवांना मुक्ताई म्हणते आहे. इतक्या लहान वयात ही छोटी मुक्ता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढी पुढे गेली आणि तिच्याही नकळत बालपणाच्या उंबरठ्यावरच मोठ्या वयस्कर अशा साधू संतांच्या दृष्टीने सुद्धा ती मुक्ताची मुक्ताबाई झाली. या संदर्भात आणखीन माहिती पाहूया उद्याच्या भागात.